आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। 2 अप्रैल 2026 को संदेश भूमि के जिम्मेदार आनंद सैंदाने ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन किया। इस परिषद में आनंद सैंदाने ने भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 135वीं जयंती के अवसर पर एक ऐतिहासिक कलश यात्रा के बारे में जानकारी दी है, जिसकी शुरुआत पहला टप्पा 7 फरवरी 2025 चैत्य भूमि से संदेश भूमि महाराष्ट्र भर जन जागृति, दूसरा टप्पा 19 सितंबर 2025 संदेश भूमि से संकल्प भूमि बड़ौदा, तीसरा टप्पा 3, 4, 5 मई 2026 संदेश भूमि से भीम जन्मभूमि MP महू और चौथा टप्पा नियोजित नागपुर दीक्षा भूमि 1 जनवरी 2027 को भीमा कोरेगांव विजय स्तंभ पर अभिवादन की जाएगी, ऐसी मालूमात आनंद सैंदाने व डॉक्टर विजय कांबळे ने दी। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म ठिकाणी संदेश भूमी ते जन्मभूमी अशी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थिकलश रथयात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। त्या 3 एप्रिल, 4 एप्रिल, 5 एप्रिल असा 3 दिवसाचा तो आमचा दौरा असणार आहे। त्याच्यामध्ये आमचे सर्व संघटनेचे, आमच्या संदेश भूमी कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि काही मान्यवर आणि भिक्षू संघ असे सोबत घेऊन आम्ही ती रथयात्रा आयोजित केलेली आहे। ते 2 आमचे मुक्काम होणार आहेत। एक बोराडीला होईल पहिला, दुसरा ठिकरी म्हणून एक गाव MP मध्ये तिथं होईल, आणि तिसरा आम्ही जन्मभूमी महू येथे जाऊन भिक्षू संघ जो काही तिथं आहे आणि तिथले जे काही पदाधिकारी हे सर्व आमच्या कार्यक्रमाचं तिथं समारोप होईल, आणि त्याच्यानंतर ही आमचा तिसरा टप्पा संपेल। भविष्यामध्ये देखील आमचे आणखी 2 टप्पे राहिलेले आहेत। एक दीक्षाभूमी आम्ही जाणार आहोत आणि एक भीमा कोरेगाव माळ असं आम्ही एक संदेश भूमी भीमा कोरेगाव आणि माळ अशी ती एक रॅली असणार आहे। ती भविष्यामध्ये आम्ही तिचं नियोजन करणार आहोत, आणि या रथयात्रेमध्ये सर्व आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही मी आजच्या दिनी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। हे संदेश भूमीचं जे कार्य आहे ते आता चांगल्या परीने जात आहे। तर ते एक इन्स्पायरिंग गोष्ट आहे। म्हणजे एक खूप चांगल्या प्रकारे ते मॅनेज करतात, सगळ्या काही गोष्टी हँडल करतात, आणि एक स्टेप बाय स्टेप कुठल्याही गोष्टीला जर स्टेप बाय स्टेप प्लॅन दिला आणि प्लॅनिंगने जर काम केलं तर 100% आपल्याला आपलं उद्देश साध्य करता येतं। हॅपॅझर्डली कुठलंही काही काम करता येत नाही। म्हणजे इवन मी डॉक्टर आहे, ऑपरेशन करतानाही कुठल्याही गोष्टी म्हणजे या गोष्टीनंतर हीच गोष्ट झाली पाहिजे, या गोष्टीनंतर दुसरी गोष्ट भेटली तर ते कुठलंही फ्रॅक्चर जोडत नाही, तसा एक प्रकार असतो। तर अशा प्रकारे ह्या स्टेपनंतर ही स्टेप करावी, ही स्टेप केल्यानंतर स्टेप 3 करावी, हे 1 2 3 4 5 6 हा एक प्लॅन पाहिजेलच। त्यासोबत प्लॅन B पण पाहिजेलच, तो पण त्यांच्याकडे आहेच। अशा प्रकारे जर आपण सगळ्या प्लॅनिंगने आणि एकत्र येऊन युनिटीने आणि एकरूप होऊन काम केलं, म्हणजे इरिस्पेक्टिव ऑफ एवरीथिंग, तू बड़ा मैं छोटा, ये सब छोड़ के अगर अपन ये सब ये काम किया, एवरीथिंग गोज वेल, आणि सगळं एका लाईनीत जर केलं आणि सगळं मिळून एक बंधू समजून आपण काम केलं तर डेफिनेटली आपण आपला जो टार्गेट आहे, आपला जो अचिव्हमेंट आहे तो आपण मिळूया, आपला गोल साध्य करूया। अँड डेफिनेटली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आणि आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी राहणार आहे। त्यांच्यामुळेच आपण आहोत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। हाच जन्म आहे, एकच जन्म मिळतो, एका जन्मात सगळं काही करता येत नाही, पण जेवढं करता येईल तेवढं करूया आणि मिळूया आणि काहीतरी साध्य करूया।